ज्याचे चरण श्री वंदित ज्याचे चरण श्री वंदित ज्याचे चरण श्री वंदित सोमवार व्रत एकादशी करी सोमवार व्रत एकादशी करी सोमवार व्रत एकादशी करी सोमवार व्रत एकादशी करी ज्याचे चरण श्री वंदित शिव विष्णु दोन्ही एकची प्रतिमा शिव विष्णु दोन्ही एकची प्रतिमा ऐसा या प्रेमा वंदित त्याची सदा सर्व काळ शिवाचे कीर्तन सदा सर्व काळ सदा सर्व काळ शिवाचे कीर्तन आनंद नर्तन अभयदाचे ऐसा गया भाव सगोदित मनी ऐसा गया भाव सगोदित मनी तयाचे चरणी मिठी घाली तयाचे चरणी शिव विष्णु दोन्ही एकची प्रतिमा शिव विष्णु दोन्ही एकची प्रतिमा ऐसा गया प्रेमा वंदित त्याची व्रताचा महिमा व्रताचा महिमा नकळेची ब्रह्मा उपर मला एका जनार्दनी व्रताचा महिमा एका जनार्दनी व्रताचा महिमा एका जनार्दनी व्रताचा महिमा एका जनार्दनी व्रताचा महिमा नकळेची ब्रह्मा उपर मला नकळेची ब्रह्मा उपर मला नकळेची ब्रह्मा उपर मला शिव विष्णु दोन्ही एकची प्रतिमा 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 ऐसा गया प्रेमा वंदित त्याची ऐसा गया प्रेमा वंदित त्याची ऐसा गया प्रेमा वंदित त्याची सोमवार कुमारी 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 अभंग द्यायचा का? फोटो काढता का याचा अभंगाचा? काढलाय का? एकादशी
एकादशी करी सोमवार व्रत एकादशी करी त्याचे चरण श्री वंदिन मी शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी सदा सर्व काळ शिवाचे कीर्तन सदा सर्व काळ शिवाचे कीर्तन आनंदे नर्तन अभेदाचे शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी ऐसा जया भाव सदोदित मनी ऐसा जया भाव सदोदित मनी तयाचे चरणी मिठी घाली शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी एका जनार्दनी व्रताचा महिमा एका जनार्दनी व्रताचा महिमा न कळेची ब्रह्मा उपरमला शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची भक्तरत्नं संतवर्यं भक्ती मार्ग प्रबोधकं विठ्ठलांग्रिरतं वंदे नामदेवं पुनः पुनः जनी को जनी जग कहे नामदेव के दासी कबीरा वंदायु कहे तुहे सब संतन के काशी धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल सोमवार व्रत एकादशी करी सोमवार व्रत एकादशी करी त्याचे चरण श्री वंदिन मे शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी
संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्त वरिष्ठ नामनिष्ठ भगवंताचे अत्यंत लाडके लढीवाळ श्रीमंत संत शांत अशा प्रकारे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग असून या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान शिवशंकर आणि पांडुरंग परमात्मा अर्थात हरिहराचं ऐक्य सांगून या दोन्ही दैवतेच्या संबंधानं असणाऱ्या व्रताचा महिमा प्रस्तुत अभंगात विस्तारपूर्वक वर्णन करतात. विठाला विठाला हो, अभंग ज्यांचा निवडलेला आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. बऱ्याच त्या ठिकाणी अंशानं पाहण्याचा विचार केला तर काही जण संत स्वरूपाला प्राप्त झाले पण ते शांत नाहीत. दुर्वास ऋषी सारखे संत असतील पण ते शांत नाही, लगेच रागात येऊन शाप देतात. काही जण शांत असतात पण ते संत नसतात, बगळ्यासारखे फार शांत असतात पण लगेच मासा पकडतात. ते काही संत आहेत का? काही शांत आहेत पण संत नाही, काही संत आहेत पण शांत नाही, आणि काही संतही आहेत शांतही आहेत पण श्रीमंत नाहीत. आणि म्हणून या तिन्ही गोष्टी ज्यांनी एकत्र नांदवल्या, जे संतही आहेत ज्यांचा स्वभाव अति शांत आहे आणि अति श्रीमंत जे आहे, अशा प्रकारे सर्व वैभव नांदवणारे शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा असणारा हा अभंग आहे. सकळ संतान माझी राजा स्वामी एकनाथ माझा, असं सगळ्या संतान म्हणजे राजे म्हणून ज्यांचं वर्णन केलेलं आहे असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचा हा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठाल विठाल हाच अभंग सेवेसाठी का निवडला याचंही कारण आहे. कदाचित लक्षात आलंही असेल की आज एकादशीचा महान पर्व काळ आहे, म्हणून भगवान पांडुरंगाचं एकादशीचं वर्णन करावं असाही मानस, पण श्रावण महिन्याचा पर्व काळ चालू आहे आणि त्यात सोमवारचा दिवस आहे. म्हणजे पांडुरंगाला प्रिय असणारी हरिदिनी एकादशी आणि भगवान शिवशंकराची उपासना करणारा असणारा पवित्र महिना श्रावण महिना, त्यातही पुन्हा सोमवार, असा दोन्ही पर्वकाळ एकत्रित आला. म्हणून अभंगही असा त्या ठिकाणी निवडावा. म्हणून या अभंगात सोमवार व्रत एकादशी करी आहे का नाही, असा दोन्ही संबंधांना त्या ठिकाणी वर्णन करणारा हा अभंग असल्यामुळं हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठाला विठाला हो, कारण काही काही दुर्मिळ योग असे कधीतरी एकत्र येत असतात. आणि तुम्ही संत वाङ्मयाचा जर कधी विचार केला तर जेवढे पर्वकाळ असतील त्या सगळ्या पर्वकाळावरती संतांनी अभंग रचना केलेली आहेच. आणि त्यात पुन्हा त्या ठिकाणी दुर्मिळ 2 योग एकत्रित आलेले आहेत. सोमवारचं व्रतही फार श्रेष्ठ आहे, त्यात पुन्हा श्रावण महिन्याचा पर्वकाळ चालू आहे आणि एकादशीचाही व्रताचा स्वतंत्र महिमा आहे. पण पुन्हा त्या ठिकाणी दोन्हीचं एकत्रीकरण झाल्यामुळे हा महापर्वकाळ साधण्यात आला आणि त्याचं वर्णन करणारा असणारा अभंग शोधावा म्हणून हा एक अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. यामध्ये दोन्हीची सांगड योग्य प्रकारे नाथांनी घातली आणि समाजापुढे एक अतिशय गोड निरूपण या अभंगाद्वारे नाथ महाराज करतात. विठाल विठाल हो, आपल्या या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जर विचार केला तर उपास्य दैवत जरी पांडुरंग परमात्मा असला, प्रत्येक संप्रदायाचं एक उपास्य दैवत असतं, एक आराध्य दैवत असते, असलंही पाहिजे. आपल्या या परमार्थाला योग्य दिशा बनावी किंवा केंद्रबिंदू असावा, त्यासाठी ही योग्यच गोष्ट आहे. तसं वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत केंद्रबिंदू किंवा त्या ठिकाणी उपास्य दैवत कोणता असेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे. पण पांडुरंग परमात्मा हा भगवान विष्णूचा अवतार म्हणून सगळ्या जगात प्रसिद्ध असला, पण जर बारकाईने विचार केला तर तसं नाहीये. विठाल विठाल पांडुरंगाचं दैवत हे केवळ विष्णू भगवंताचाच अवतार आहे हे असं म्हणता येत नाही. याचं कारण असं आहे की भगवान शिवशंकर ज्यावेळेस पंढरी क्षेत्रामध्ये भगवान पांडुरंगरायाची भेट घेण्याच्या निमित्तानं गेले, त्यावेळेला मोठं चरित्र भाग आहे, आपण कधी कदाचित ऐकलेला असेल, पण या अभंगाच्या संबंधाने विचार असल्यामुळे थोडासा आपण वापहो त्या संबंधानं करूया. ज्यावेळेस कैलासामधून भगवान शंकर पंढरपूरच्या वारीच्या संबंधानं निघाले, वारीसाठी निघाले, त्यावेळेला
जगदंबा असणाऱ्या पार्वती मातेनं हट्ट केला, मलाही तुमच्यासोबत वारीला यायचंय. कारण वारी ही अनादिकालची, आपला तो विषय होऊन गेलेला आहे कथेमध्ये सुद्धा. ही संतांनी फक्त त्याची वाढ केली, पण परंपरा अखंड त्या ठिकाणी चालूच आहे. अनादिकालापासूनची ही वारीची परंपरा आहेच. तसं भगवान शंकर हे आद्य वारकरी आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि म्हणून भगवान शंकर या वारीसाठी निघालेले असताना जगदंबेनं हट्ट केला. त्यांच्याही सोबत भगवंत निघाले. आता दोघ जण निघाले म्हणल्याच्या नंतर वाहन घेतलं सोबत. नंदी भगवंतावरती आरूढ झाले. त्यात पुन्हा गणेशानं हट्ट केला की मलाही तुमच्यासोबत यायचंय. आणि मग त्यावेळेला गणेशही त्यांच्यासोबत निघाले. भगवान शंकर, पार्वती माता, गणपती बाप्पा आणि नंदी अशा प्रकारचा प्रवास चालू झाला. आणि ज्यावेळेस पंढरी क्षेत्रामध्ये आगमन झालं त्यावेळेला तो अपार जनसमुदाय पूर्वीपासून पंढरी क्षेत्रात एकादशीच्या निमित्तानं आषाढीला यायचा. आणि तो अपार जनसमुदाय पाहिल्यानंतर मात्र त्या दाटीवाटीची काही सवय नसल्यामुळं पार्वती मातेनं आतमध्ये येण्याचा काही विचार सोडून दिला. आणि पार्वती माता थोडंसं पंढरी क्षेत्राच्या दूर राहिल्या. आजही ते मंदिर पद्मावती म्हणून जगात प्रसिद्ध आहे का नाही. पंढरी क्षेत्रात गेल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाजूला पद्मावती मंदिर आहे, जिथं पार्वती माता विराजमान आहेत. पाहण्यासारखं सुंदर मंदिर आहे. तिथून पुढे भगवान शंकर आले. आता एवढ्या दाटीत नंदी न्यायचा कसा म्हणून त्यालाही जागेवरती ठेवलं. मारुतीरायाच्या मंदिरापुढे तो स्थापन झाला. नाही तर मारुतीच्या पुढे कधी नंदी नसतो. पण ते जगातलं एकमेव मंदिर आहे पंढरी क्षेत्रामध्ये जिथं हनुमंतरायाच्या पुढे नंदी स्थापन भगवंताच्या आदेशानं झाला. आणि भगवान शंकर आणि गणेश निघाले. पण आत गेल्यानंतर गणपतीलाही ते दाटी सहन होईना म्हणून त्यालाही कोनाड्यात बसवलं. ते आत्ताच्या नवीन बांधकामाच्या वेळेस थोडंसं त्याची व्यवस्था दुसरीकडे लावण्यात आली बहुतेक. नाही तर तो गणपतीची जागा नामदेव पायरीच्या वरी गेल्यानंतर गरुड हनुमंताच्या थोडं पुढी होती लाकडी मंडपाच्या वर. पण मग तिथून त्या ठिकाणी गणेशाचं स्थापना करून भगवान शंकर आत गेले. आणि भगवान शंकर आत गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि मोठ्या प्रेमानं देवाचं दर्शन घेतल्यानंतर भगवंतालाही पांडुरंगालाही मोठा आनंद झाला. आणि एवढ्या अट्टहासानं भगवान शंकर आपल्याला भेटण्यासाठी आले म्हणून त्या शंकराला कुठं जागा द्यावी. आता दुसरीकडं तर कुठं जागा दिसेना म्हणून शंकराला आपल्या मस्तकावरती जागा देण्याचं कार्य भगवान पांडुरंग परमात्म्यानं केलं. आणि शिवलिंग स्वरूपामध्ये भगवान शंकर पांडुरंगाच्या मस्तकावरती विराजमान आहेत. म्हणून पांडुरंगाचा माऊली ज्ञानोबाराचा सुंदर गोड अभंग आहे की नाही. काय रूप पाहता डोळसू सुंदर
सुंदर धरे गोपविशु महिमा वर्णिता महेशु जेने मस्तकी धरिला. माऊली ज्ञानोबा म्हणतात की ज्या भगवान शंकरानं पांडुरंगाचं वर्णन केल्यानंतर आनंदाच्या भरात देवानं त्यांना मस्तकावरती जागा दिली. आणि म्हणून आजही अभिषेकाच्या वेळेस जर कधी भगवंताचे पूर्ण वस्त्र बाजूला सारलेले बघितले आणि पूर्ण मूर्ती जर त्या ठिकाणी निहाळली तर भगवान शंकर शिवलिंग स्वरूपात आजही आपल्याला पांडुरंगाच्या मस्तकावरती दिसतात. आणि अभिषेक होताना पहिला मान महादेवालाच दिला की नाही. अभिषेक डोक्यावर आपण सुरू करतो की नाही दह्या दुधाचा, म्हणजे पहिला अभिषेक तर शंकरालाच आहे. आणि मग पांडुरंगाच्या अंगावर ते निर्माल्य स्वरूपात म्हणा किंवा त्यांचा एवढा गौरव भगवंतानं केला की जे भगवान शंकराच्या अंगावरती पडलेले ते उष्ट म्हणायला काही हरकत नाही, ते भगवंतानं आपल्या अंगावरती धारण केलं. असं इतकं एक रूप दोघं जण आहेत. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये केवळ विष्णू उपासना नाही सांगितली. आणि केवळ भगवान विष्णूची साधना करणारा किंवा पांडुरंगाची उपासना करणारा अंतःकरणात शंकराविषयी जर त्याच्या मनात दुजे भाव असेल तर अशा व्यक्तीची संप्रदाय निंदा करतो. होनी वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे पाहू नये वदन मूर्खा होनी मूर्ख पूर्ण. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात जो वैष्णव असून शंकराविषयीचा दुजेभाव अंतःकरणात धारण करतो तो निस्ता मूर्ख नाही म्हणले, मूर्खा होनी मूर्ख आहे का नाही. जो का निंदी सदाशिव त्याचे पाहू नये वदन, त्याचं तोंडही पाहू नका म्हणतात नाथ महाराज. असं निषिद्ध केलेलं आहे. म्हणून दोघाची एकरूपता संप्रदायामध्ये सांगितली आणि दोघाची एकरूपता सांगून या दोन्ही देवतेची उपासना सुद्धा संप्रदायाने सांगितली. केवळ एकादशीचं व्रत हे पांडुरंगाला प्रिय असल्यामुळे आपण करत जरी असलो तर एकादशी सोबत शिवशंकरही भगवान पांडुरंगाच्या सोबत विराजमान असल्यामुळं संप्रदायानं एकादशी सहित सोमवारचं व्रत वारकऱ्याला हट्टानं त्या ठिकाणी आग्रहपूर्वक सांगितलेलं आहे. विठाल विठाल. हो, असे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. तुकोबारायाचाही सुद्धा जगप्रसिद्ध अभंग आहे. एक करून एक सोडू नका म्हणतात तुकोबाराय. मग एकादशी व्रत सोमवार न करीती कोणत्याची गती होईल नेनो. तुकोबाराय म्हणतात अशा माणसाचं कायच होईल गड्या भविष्यामध्ये जे एकादशी करत नाहीत आणि सोमवारही करत नाहीत. म्हणून दोन्हीची उपासना एकत्रित सांगितलेली आहे. तसं प्रस्तुत अभंगात सुद्धा नाथ महाराज दोन्ही व्रताचा गौरव करून या दोन्ही उपासना जो करतो त्याला मी नमन करतो अशा प्रकारची दृढ भावना त्या व्यक्तीविषयीची प्रतिपादन करतात प्रथम चरणामध्ये. करतात जो व्यक्ती या दोन्ही व्रताचा अनुष्ठान निष्ठेने करतो त्याला मी स्वतः नमस्कार करतो. आता नाथ महाराजांना नमस्कार करावा एवढी आपली लायकी आहे का बरं? हा,
एकनाथ महाराज सुद्धा ज्याला नमस्कार करत असतील त्याचा किती मोठा मान असेल किंवा त्याचा किती साधना असेल, आणि ती साधना कोणती तर ह्याच अभंगात सांगितलेली आहे. जो ही साधना करतो, नाथांसारखे संत त्यांना नमस्कार करतात, एवढी त्याला योग्यता प्राप्त होते. आणि म्हणून ती योग्यता की नाथांनी आपल्याला नमस्कार करावा आहे का नाही. रस्त्यानं आपल्याला येडपट माणूस राम करीत नाही लवकर, आणि एकनाथ महाराजांसारख्या संतांना त्याला नमस्कार करा एवढी सोपी गोष्ट आहे का, हे की नाही. नाथ महाराज काही साधे आहेत का. जगातले एक आगळं वेगळं संत होऊन गेले नाथ महाराज. असे संत पुन्हा ब्रह्मांडात कधी झाले नव्हते, त्याच्या आधी पुन्हा होणार नाहीत कधी. विठाल विठाल काय वैभव होतं. एकाच वाक्यात नाथांचा अधिकार सांगतो. एकनाथ महाराज जर कीर्तन करायला उभा टाकले तर चाल म्हणायला भगवान स्वतः पांडुरंग परमात्मा उभे असायचे. पूजा करायला नाथ महाराज उभा टाकले तर ते गंध उगाळून द्यायला स्वतः पांडुरंग परमात्माच असायचा, आणि आंघोळ केली तर कपडे धुवून द्यायला स्वतः पांडुरंग परमात्मा असायचा. हा ज्यांचा अधिकार. कीर्तन करत असताना हे जसं आता चौकदार म्हणून उभा टाकले, तिथं दत्तात्रय भगवान असं चौकदारकी करीत होते नाथ महाराजाच्या कीर्तनामध्ये. आणि ऐकायला प्रत्यक्ष हनुमंतराय, गोदावरी माता सारख्या सगळे देवादिक त्यांच्या कीर्तनाला प्रवचनाला यायचे. त्यांचं चरित्र ऐकल्यानंतर कळेल. नाथांचं प्रवचन किंवा कीर्तन असायचं तर ऐकायला स्त्रियांमध्ये प्रत्येक प्रमुख मध्ये गोदावरी माता यायच्या. गोदावरी नदी ही, कारण पैठणला गोदावरी नदी स्त्री रूपात त्या यायच्या. चरित्रात तो विस्तार आलेला आहे. हनुमंतराय त्यांच्या कथेला विराजमान असायचे, आणि उभा टाकण्यामध्ये चौकदार स्वतः दत्तात्रय असायचे, टाळ घेऊन उभा टाकलेला पांडुरंग परमात्मा असायचा. अशी ज्यांच्या कीर्तनाची साधना, म्हणजे दत्तात्रयासारखे तिन्ही देवतेचं स्वरूप त्यांना नमस्कार करते, स्वतः पांडुरंग परमात्मा त्यांना वंदन करतात. आणि असणारं त्या ठिकाणी नाथ महाराज एवढ्या उच्च कोटीचे असताना ते जर एखाद्याला वंदन करत असतील तर तोही किती मोठा श्रेष्ठ व्यक्ती असला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात मी त्यांना नमस्कार करतो, त्याचे चरण श्री वंदिन मी. पण कोणाचे, त्याच्यासाठी नाव नाही सांगितलं कोणाचं, मी कोणाचे वंदन करेन, पण एक मर्यादा घालून दिली म्हणा, किंवा या व्याख्येत जो कोणी बसत असेल त्याचे. मग ती व्याख्या करत असताना नाथ महाराज म्हणतात सोमवार, जो सोमवारचा व्रत उपवास त्या ठिकाणी करतो, निस्ता सोमवार करताना एकादशीला जेवत आहे. विठाल विठाल आशाची नाही, ते यादीतून कट झाला आहे का नाही. नुसतं इंजन आहे आणि डबेच नाही तर गाडीत काय करायचं. ती काय माणसाला काम, इंजनला धरून थोडीच जाणार आहे. आणि 1000 डबे येते आणि इंजन नाही, गाडी पुढे जाणार नाही. तसंच आहे हे एकादशी व्रत, सोमवार दोन्ही सांगितले शास्त्रानं. आणि म्हणून सोमवार सहित जो एकादशीचं व्रत करतो त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मी नमस्कार करतो असं नाथ महाराज म्हणतात. कारण जगाच्या पाठीवर व्रत अनेक आहेत, आणि व्रत हे संप्रदायानं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली एक फार अविभाज्य घटक आहे, किंवा एक उपासनेतला तो फार मोठा घटक आहे. विठाल विठाल आता काय झालेलं आहे की एक फायद्यापुरते 2-3 अभंग वाचून किंवा फायद्यापुरत्या 2-3 ओव्या वाचून नाही म्हणले कलियुग सध्या चालू आहे ना, नामस्मरण सांगितलेलं आहे, मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. ज्ञानोबाराच्या 1-2च ओव्या पाठ असतात. तुम्ही व्रते नियमून करावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तिसऱ्या अध्यायातल्या ओव्या आहेत. मी नाही म्हणत नाही, पण त्यांचा हरिपाठातला शेवट अभंग वाचा बाबा. तीर्थवृत्ती भाव धरिले भाषा आहे.
हरिपाठातल्या शेवटच्या अभंगामध्ये तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करे. हे व्रताचा महिमा अनेक त्या ठिकाणी अभंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग बऱ्याच वेळेला आपल्याला शंका उत्पन्न होते की काही अभंगात व्रत करू नका म्हणून सांगितलंय आणि काही ठिकाणी व्रत करा असं सांगितलंय. नेमकं काय करायला पाहिजे, हे करावं का ते करावं? तसं फायद्यापुरतच घेतो आपण, स्वार्थी माणसं आहेत. आपल्याला जेवढं जमतंय तेवढ्या गोष्टीचा आपण स्वीकार करतो, बाकीचं काही नाही आठास. तर याचं उत्तर असं आहे की आपण हे अभंग वाचत असताना नेमकं कोणत्या अभंगाचा पूर्ण भावार्थ काय असेल किंवा त्यांच्या मनातलं काय मनोगत असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. शब्दार्थानं तो कळत नाही, भावार्थ त्याचा वेगळ्या प्रकारचा असू शकतो. कोणत्या प्रसंगात कोणत्या अभंगाची रचना झालेली आहे यावर त्या सगळ्या अभंगाचा भाव ठरलेला असतो, आहे की नाही. म्हणून असे अनेक विरोधी अभंग आहेत. आमच्या गुरुवर्यांनी एकदा असं प्रकरणच काढलं होतं. 7 दिवस त्यांनी गोकुळाष्टमीच्या सप्त्यात कीर्तन केलं. अभंग कीर्तनाला असा घ्यायचा की जो अभंग कीर्तनाला घेतलाय त्याच्या विरोधी अभंग दुसरा कुठेतरी उपलब्ध असला पाहिजे आणि हा अभंग कीर्तनाला भावार्थ सांगायचा आणि त्याच्यात जो विरोध आलाय या दोघीच समन्वय लावायचा. विठाल विठाल. आता बऱ्याच अभंगात सांगितले संत संग देगी सदा आणि एका अभंगात म्हणतात संत संगती न करावा वास एखादा गुणदोष येईल अंगा. तसाच या प्रसंगामध्ये शंका उत्पन्न होऊ शकते. असे अनेक अभंग आपल्याला पाहता येतील की जे विरोधाभास आहे का नाही. काही ठिकाणी सांगितले करावी तातडी आणि तुका म्हणी येते नाही चालत तातडी योगाची बिमोडी करी आधी. एका अभंगात म्हणतात इथे नाही चालत तातडी आणि आणि एका अभंगामध्ये म्हणतात की तातडी करा, परमार्थाची तातडी करा म्हणतात. कसा याचा अर्थ लावा गड्या, ह्याच्यातही विरोधाभास आहे. विठाल विठाल. असं जास्त उदाहरणं सांगणार नाही, आधीच आपल्या डोक्यामध्ये शंका जास्त असतात आणि ह्याच्यात पुन्हा आणखी हे गोळ म्हणल्यावर तर आहे का नाही. त्याच्यामुळं आता जो माझ्या समोर जो प्रस्तुत अभंग आहे याच्या विरोधाभासाचा मी फक्त विचार मांडल, बाकीचं पुन्हा पुढच्या वेळेस कधी एकादशीला आल्यावर. विठाल विठाल. तर चिंता किंवा एक विषयाचा पाहायचं झालं तर काही अभंगामध्ये व्रतासंबंधानं नका करू असे शब्द आलेले आहेत आणि काही संबंधामध्ये व्रत करा अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. तर काय केलं पाहिजे याचं उत्तर असं आहे की व्रत शब्दाचे जे अनेक व्रत आलेले आहेत, व्रत म्हणजे एकच नाही, व्रताच्या बाबतीमध्ये अनेक व्रत पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये आलेले आहेत आणि ते सगळे व्रत कलियुगात करणं शक्य नाही, हे लक्षात घ्या. कारण पूर्वीच्या काळी तेवढी शक्ती सामर्थ्य शरीरामध्ये होतं आणि कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. अन्नमय कोशाच्या बाहेर मनुष्य जाऊ शकत नाही लवकर. अन्नाविना माणसाचा प्राण राहू शकत नाही. पूर्वीचे माणसाचा प्राण हा त्या ठिकाणी हाडांमध्ये होता. म्हणजे सगळं शरीर जरी जळून गेलं, तुम्ही पहा हिरण्यकश्यपू सारखे संत, हे राक्षस संताला लाजविल अशी तपश्चर्या करीत होते महाराज. त्यांच्या शरीराचं सगळं मांस त्या किड्या मकोड्यानं खाऊन टाकलं, नुसते हाडाचा सापळा राहायचा पण त्यांचा मंत्र जाप चालू राहायचा, मरत नव्हते. का? तेव्हा प्राण हाडामध्ये होता. मग ते भगवंताच्या कृपेनं पुष्टी त्यांना प्राप्त व्हायची, हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर त्रेतायुगाचा काळ आला, मांसाधिक प्राण झाले. द्वापार युगाचा काळ आला, वायुमय प्राण. आणि नंतर कलियुगामध्ये अन्नमय प्राण असल्यामुळं, अन्नाविन मनुष्य राहू शकत नसल्यामुळं काही कठीण व्रत सांगितलेत. सांगायचाच भाग झाला तर एक चांद्रायण व्रत आलेलं आहे पुराणामध्ये. त्या चांद्रायण व्रताचं असं एक सांगितलेलं आहे की चांद्रायण व्रत करायचं असेल, मी काय तुम्हाला नाही म्हणणार नाही, ज्याला करायचं असेल करावं, आपली ताकद तर नाही, तुम्हाला असेल तर करा. चांद्रायण व्रत असं असतंय की ते 1 महिन्याचं व्रत आहे. 1 महिन्याचं व्रत असं आहे की अमावस्या झाली, नवीन महिना सुरू झाला, अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी महिना सुरू होतो नवीन मराठी महिन्यानुसार. तर प्रतिपदेला एकच घास खायचा, एकच घास. म्हणजे एवढा असा बळजबरी कोंबायचा नाही. फक्त एक आपण जेवण करताना एक आपला सहज जो एक घास असतो तितकाच घास खायचा, बस झालं जेवण. त्याच्यावर काही पुन्हा नाही, चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही करायचं. ऐकून ठेवा फक्त. द्वितीयेच्या दिवशी फक्त 2 घास खायचे, तृतीयेच्या दिवशी 3 घास खायचे, चतुर्थीच्या दिवशी 4 घास खायचे. असं पौर्णिमेपर्यंत एक घास वाढवत जायचा आणि पौर्णिमेला 15 घास खायचे. संपलं नाही याच्यावर, पुढे ऐका आणखी. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रतिपदा असते वद्य, मग एक कमी करत यायचं. मग प्रतिपदेच्या दिवशी मग 1 कमी करायचा, 15तला 14. मग द्वितीय आली की पुन्हा 2 कमी करायचे म्हणजे 13. असं करत करत अमावस्याला एकही घास खायचा नाही. असं हे 1 महिन्याचं व्रत आहे.
करून दाखवा. विठाल विठाल. याला चांद्रायण व्रत म्हणतात. शास्त्रातच आलेलं व्रत आहे, काही मनानं सांगितलं नाही मी, पण करणं शक्य नाही कलियुगामध्ये. म्हणून हे अनेक जे व्रत आहेत ते कलियुगात शक्य नसल्यामुळे बाबा त्या भानगडीत पडू नको. त्याच्यापेक्षा नामस्मरण कर, देवाचा उद्धार करून घे, हरकत नाही. पण याचा अर्थ विनाकारण चुकीचा लावायचा नाही. आणि शास्त्रानं किंवा आपल्या वारकरी संप्रदायानं आपल्याला काही मोजके व्रत सांगितलेले आहेत. त्या मोजक्या व्रताचं अनुष्ठान केलंच पाहिजे. आणि करत नसेल तर तो खऱ्या अर्थानं वैष्णव नाही, वारकरी नाही, किंवा त्याला त्या ठिकाणी पारमार्थिक म्हणून घेण्याचा अधिकार नाही. किंवा संप्रदायाची जर तो उपासना करण्यासाठी आला असेल, स्वतःला वारकरी म्हणून घेत असेल आणि हे जर काही त्या ठिकाणी नियम पाळत नसेल तर त्याला त्या ठिकाणी संप्रदाय स्वीकारत नाही. विठाल विठाल. हो, तसे एक शास्त्रामध्ये 29 व्रत प्रमुखांनी सांगितलेले आहेत. सोमवार सोडून द्या, या अभंगात सोमवारचं नाव आलंय, तो सोमवारचा भाग मी सांगेल पुन्हा. पण सोमवारचे जे काही वाराचे उपवास आहेत ते सोडून तिथीचे उपवास 29 सांगितलेत शास्त्रानं. तिथीचे, त्याच्यामध्ये हे 24 एकादशी व्रत, हे तिथीचं व्रत आहे ना. एकादशी तिथीला उपवास करावा लागतो. हे एकादशीचे 12 महिन्याचे 24 उपवास, 15 दिवसाला एक एकादशी, असे 12 महिन्याची 24 एकादशी. आणि दुसरे पुन्हा 5 तिथ्या सांगितल्यात उपवासाच्या. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. हे नाथांचीच भागवतातली ओवी आहे. नाथ महाराज म्हणतात की हे 5 पर्व काळ अतिश्रेष्ठ आहेत, विशेष पर्व काळ आहेत, पर्व विशेष भागवत धर्मी. आणि म्हणून जो कोणी भागवत असेल म्हणजेच वारकरी असेल त्या व्यक्तीनं या 5 व्रताचं प्रामुख्यानं अनुष्ठान केलंच पाहिजे. त्यामध्ये महाशिवरात्रीचं व्रत करतोच आपण सगळेजण, गोकुळाष्टमीचं व्रत करतोच सगळेजण, पण बाकी 3ची फसगत झाली कोणीच करीत नाही, त्याचं पाप माथ्यावर बसतंय. विठ्ठल विठ्ठल. उलट या दिवशी लोक अन्नदान करतात आणि नरकात जाण्याचं तिकीट काढतात. आता काय करायचं? तुम्ही म्हणता हे महाराज करून बोलिते की काय नाही की सतत असंच सांगत असो, पण जे खरंच आहे ते ऐकायची सवय लावा गड्या. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, सांगणं विषयाचं कर्तव्य आहे माझं. करायचं असेल तर करा, नाही केलं तर फळ भोगावं लागेल. पण जे संप्रदायानं सांगितले मी तेच सांगणार. विठाल विठाल. रामनवमीला लोक अट्टहासानं पंगत करतात. दोष सांगितलेला आहे, करू नये. त्याच्या दुसऱ्या दिवशी अन्नदान करावं. नवमी, रामनवमी म्हणजे एकादशच आहे असं समजावं, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीप्रमाणे अन्नदान करावं. नरसिंह जयंती, तेही त्या ठिकाणी एकादशी सारखा उपवास करावा, त्याच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला अन्नदान करावं. आणि वामन जयंती, मला वाटतं आता तोंडावर आली या वामन जयंती, भाद्रपद शुद्ध द्वादशीला. आता हे लई जड आहे महाराज. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी, त्याच दिवशी नेमकं वामन भगवंताचा अवतार आहे, पण मग त्या द्वादशीला मात्र परत उपवास करावा लागतो. शास्त्रानं घातलेली मर्यादा आहे. कधी कधी योगायोगानं मागं 2-3 वर्ष तिथी क्षयच झाला, म्हणजे भागवत एकादशी आली, एकादशी सहित द्वादशी म्हणून वामन जयंतीचा ते एकत्र पर्व काळ झाला. पण स्वतंत्र जर द्वादशीला पर्व काळाच्या दिवशी जर वामन जयंती आली तर मग मात्र शास्त्रानं उपवास सांगितलेला आहे. लक्षात घ्या. आता हे आलाय ओघ म्हणून शास्त्रानुसार जे आहे ते तुम्हाला सांगतोय. नका रामनवमीला पंगत घालत राहू. तुम्हाला पुण्याचा हेतू आहे पण पाप पदरात पडते. असे अनेक श्लोक अगस्त्य ऋषी संहितेमध्ये आलेले आहेत. आता हे नवीन ऐकायला भेटेल तुम्हाला. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही अन्नदान बंद करता का? तसं नाही. ज्या दिवशी करता ती चुकीचं सांगतोय तुम्हाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी करा. चूक आहे त्याला चुकच म्हणणार. दुसरे नरसिंह जयंतीला सुद्धा अन्नभक्षण मोठा दोष सांगितला आहे. आणि वामन जयंतीला हे नाथांचे शब्द आहेत, आपल्या पदरचं अक्षर नाही. नाथ महाराजांनी लिहिलं नसतं तुम्ही कशाला सांगितलं असतं? त्यांनी सांगितलंय पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. त्यातले 2 व्रत आपण करतो निष्ठेनं, पण 3 जणांचा देश केलेला आहे. हे असे 29 उपवास करायचे. हे सोमवारचं व्रत, त्यावेळेस काही सोमवारला अडचण नाही, एकदा जेवण असते असा नियम आहे. ह्याला काही पूर्ण निराहार सांगितलं नाही. सोमवारला एक भुक्त असं राहून सोमवारचं व्रत असते. आता नियमानं एकादश आली म्हणून एकादशी प्राधान्यानं करावी लागते, कारण शास्त्रात त्याचाही खुलासा केलेला आहे. नित्यापेक्षा नैमित्तिकाला जास्त महत्व दिलेलं आहे. नित्यकर्म असेल तर नैमित्तिकाला जास्त महत्व असतं. सांगायचं उदाहरण झालं तर तुम्ही रोज तुमच्या गावामध्ये हरिपाठ करत आहात किंवा कीर्तन करत आहात किंवा नामस्मरण करता, भजन करता, काही करता असाल नित्य नियमानं, त्याचं पुण्य आहेच.
पण तेच जर त्या ठिकाणी एखाद्या संताच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी केलं त्याचं विशेष महात्म्य आहे. त्या विशेष महात्म्याला नैमित्तिक व्रत म्हणतात. तसं नित्यापेक्षा नैमित्तिकाला जास्त महत्व आहे. सोमवार असेल तर एक भुक्त राहून असतो, तो काही निराहार नसतो. पण एकादशीच्या दिवशी सोमवार आला तर प्राधान्य एकादशीला. या दोन्ही गोष्टी साध्य होतात आणि हे 5 उपवास असं शास्त्रानं काही नियमावली घातलेली आहे. आणि असं जो कोणी करत असेल, सोमवार व्रत एकादशी करी त्याचे चरणी काय त्याचे चरणवंदी त्याचे चरण श्रीवंदिन मी, त्याला मी नमस्कार करतो असं नाथ महाराज म्हणतात. आपल्या संप्रदायामध्ये एकादशी सारखंच महाशिवरात्रीलाही महत्व दिलं आणि एकादशी सारखं सोमवारला सुद्धा महत्व दिलं. असं का, याचा खुलासा नाथ महाराज ध्रुवपदामध्ये करतात. शिव विष्णू एकाची प्रतिमा, शिव विष्णू एकाची प्रतिमा, हे दोन्ही उपवास किंवा हे दोन्ही देवतेच्या उपासना करण्याचं कारण असं सांगितलेलं आहे. दोन्ही देव एकची प्रतिमा आहे का नाही, ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी. हे नावाला जरी 2 देवता दिसत असले, रूपानं जरी 2 दिसत असले, पण वास्तव स्वरूपानं ते एकच आहेत अशी अभेद उपासना शास्त्रानं सांगितली. म्हणून या 2 व्रताचा महिमा आपल्या पुराणांमध्ये किंवा शास्त्रामध्ये किंवा आपल्या संप्रदायात तरी विशेष करून सांगितलं. आणि ह्याचं पुण्यही तेवढं आहे. बाकीच्या कठोर अनुष्ठानापेक्षाही या एकादशीचा असेल किंवा सोमवार व्रताचा महिमा हे जास्त सांगितलेलं लक्षात ठेवा. केलं पाहिजे. तुम्ही नको ते करतात. शुक्रवार, गुरुवार, मंगळवार कोण्याच पोथीत सांगितले नाही. मला तर वाचण्यात आलं नाही. आणखी मनानंच आहे का नाही, असू द्या आता मी धिक्कार करणार नाही, असो ज्याचे त्याचे माता आपण करावी ते कथा, पण जे आहे ते केलं पाहिजे. आपल्याला नको आहे ते करा वाटत नाही, नको ते उचला वाटतंय. विठाल विठाल असो ज्याची त्याची काही असणारे, पण हा त्या ठिकाणी बंधनकारक आहे. बाकीच्या व्रताचं कसं आहे की केलं नाही तर दोष लागत नाही, केलं तर पुण्य लागतंय. आता चांद्रायण व्रत आहे, एखाद्या भाद्रानं केलंच त्याला अपार पुण्य लागेल, पण नाही केलं म्हणून दोष लागत नाही, पाप लागत नाही. पण एकादशीचं तसं नाही. जो व्यक्ती एकादश करतो त्याला महान पुण्य आहे, पण नाही करत त्याला मात्र फारच निषिद्ध सांगितलं. हे लय अवघड आहे. हे बंधनकारक आहे, इच्छेनुसार नाहीये, लक्षात ठेवा. बाकीचे काही व्रत इच्छेनुसार आहेत. आता श्रावण महिन्यात कोणी एक टाइमच जेवण करतंय, आनंद आहे, त्या व्यक्तीला दंडवत प्रणाम आहे, त्याची श्रद्धा नमस्कार आहे. पण नाही करणाऱ्याला लगे पाप लागतंय असं नाही. सोमवार जरी एक टाइम केला तर हरकत नाही. पण हे एकादशीचं व्रत आणि सोमवारचं व्रत असं आहे की हे नाही केलं तर त्याला दोष सांगितलेला आहे. तुकोबारायांनी एका सांगितलं, मी तो प्रमाण बोलून गेलो. एकादशी व्रत सोमवार न करीते
कोण त्याची गती होईल नेणं. तुकोबारायासारखे कपाळाला हात लावतात. आता कसंच होईल बरं या माणसाचं. तुकोबारायाला चिंता वाटते या माणसाचं किती वाटोळं होईल म्हणून. कसा होता असेल विचार करा. विठाल विठाल. याचं कारण असं आहे की त्यांना तिन्ही लोकातलं या पूर्ण ब्रह्मांडातलं ज्ञान आहे. एखाद्या व्यक्तीकडे बघितल्याबरोबर त्याचं भविष्यात काय होणार आहे, त्याचं भूतकाळात तो कोण होता, हे सगळं ज्ञान संताला आहे. म्हणून त्यांना इथून यमपुरीचा रस्ता सुद्धा दिसतो डोळ्यानं, आपल्याला दिसत नाही. त्यांना भविष्यात असणाऱ्या अनंत दुःखाचं दर्शन इथंच होतंय. म्हणून ते पुढचं दर्शन करून इथून सांगतात की बाबा लय तुम्ही अट्टहास करू नका. तुका म्हणे काय पुढे याता याती गर्भवास. तुकोबारायांचा अभंग आहे. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. ते काही सोपं नाही. मारिती नुसतं मारित नाही, तोडीती निस्ते तोडीती नाही, झोडीती. त्याच्यात 3 प्रकार वेगवेगळे आहेत बरं का. मारिती म्हणजे असं काठीने एखाद्याला मारणं, त्याला मारणं म्हणतात. आणि झोडणं म्हणजे झोडण्याचा डबल प्रकार वेगळा आहे. एखाद्या लाकडानं किंवा एखाद्या दगडानं एखाद्याला आघात करणं ह्याला मारणं म्हणतात. आणि त्या माणसाला धरूनच खाली आपटीनं ह्याला झोडणं म्हणतात. विठाल विठाल. तोडीती कोण यमाचे किंकर बहुसाल, असी पत्र तरुवर खैराचे इंगळ. निगतील ज्वाळ तैल पाके, तप्त भूमीवरी चालविती पाये. अग्निस्तंभ बाहे कवटाळविती, म्हणून तुका येतो काकुळती. पुढे याता याती गर्भवास. आणि पुढचं हे दुःख चुकवायचं असेल तर तुम्ही आता सावधान व्हा. हे सावध झालं पाहिजे. कारण त्यांना ते पुढचं दर्शन आहे, मागचंही दर्शन आहे. आता गर्भवासाचं अनेक प्रकारचं दुःख वर्णन संतांच्या वाङ्मयात आलंय. आपल्याला काहीतरी आठवतंय का हो? अहो गर्भवासातलं सोडा, जन्मल्यानंतर 2-4 वर्षाच्या पर्यंतच आपल्याला काही आठवत नाही. पहिला वाढदिवस किती जोरात झाला असला एखाद्याचा, फोटोत बघितल्यावर कळेल, पण प्रत्यक्ष आठवतंय का? काही कळत नाही आपल्याला. पण संतांना ती पूर्वस्मृती नष्ट होत नाही. म्हणून ते म्हणतात काय सांगू गर्वीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. हे आपल्याला विसरलोत पण त्यांना आठवण आहे. आणि आपण मरणाच्या यातनेला विसरलोत. भोगलेल्या आहेत आधी पण विसरलोत. आणि जेव्हा यातना अंगावर पडतात तेव्हा तोंडच बंद होते सांगायची. त्या ठिकाणी कोणाला सोय राहत नाही. आणि मेलेला माणूस मी किती यातना सहन करून मेलो हे सांगू शकत नाही. आणि गर्भवासातल्या लेकराचा आवाज येत नाही. म्हणून मधल्या टप्प्यात आपण सगळं आनंद घ्यायलो. पण ह्या मागचा आणि पुढच्याचा दुःख सहन केलेलं संतांना आठवण असल्यामुळं ते काकुळतीला येऊन विनंती करतात की बाबा सावध व्हा. आणि म्हणून त्या सावध होणं म्हणजेच काहीतरी त्याच्यातून सुटून जाण्याचा उपाय करणं, त्याच्यातून मोकळं होण्याचा प्रयत्न करणं. आणि ते व्रत केल्यानंतर, ही साधना केल्यानंतर ते अपार दुःख आपल्याला सहन करावं लागणार नाही. त्याच्यातून आपल्याला भगवंत रक्षण करील. एक साधं गणित आहे हो. या व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर त्या ठिकाणी प्रसन्न करून घ्यायचं असेल, आपल्याच्या मतानुसार त्याला वागवायचं असेल, का काहीतरी त्याच्या त्या ठिकाणी मनानुसार आपल्याला आधी वागावं लागते. त्याच्याशिवाय तो समोरचा व्यक्ती आपलासा होत नाही. त्याचप्रमाणे देवाला सुद्धा जर आपल्या बद्दल करुणाभाव जागृत व्हावा असं वाटत असेल तर त्या साधनेद्वारा आपण भगवंताला प्रसन्न केलं पाहिजे. आणि या व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारं हे एकादशी आणि सोमवारचं व्रत असल्यामुळं संप्रदायानं, नाथ महाराजासारख्या संतांनं याचा आग्रह केलेला आहे. अनेक पुराणादिकांमध्ये या व्रताचा महिमा आलेला आहे. करणाऱ्याला अतिपुण्य सांगितलेलं आहे, न करणाऱ्याला दोष सांगितलेला आहे. पुराणातले श्लोक आहेत. एक तुम्हाला ऐकायचे असेल तर मी सांगतो, तुम्हाला अर्थसहित सांगतो, तसं काही नाही. पहा, एक नारद पुराणामध्ये आणि पद्मपुराणामध्ये याचा विचार असा आलेला आहे की बाकीचं त्या ठिकाणी कुठलंही पाप असेल त्याला कदाचित प्रायश्चित्त असू शकतं, पण एकादशीच्या दिवशी जेवण करणाऱ्या माणसाला पापाला प्रायश्चित्त नाही सांगितलं. ब्रह्महत्यादी पापानां कर्षिं निष्कृतिर्भवेत्, एकादश्यां तु यो भुंक्ते निष्कृती नास्ति कुत्रचित. व्यासांचं वचन आहे. नामा म्हणे नाही माझ्याकडे दोष, पुराणी हे व्यास वाक्य आहे. विठ्ठल विठ्ठल. असं का एवढं त्याच्याविषयी का पाप सांगितलेलं आहे? ह्याचं कारण असं आहे की सगळे जगातले पाप भगवंताजवळ प्रार्थना करायला लागले की आम्हाला सगळी राहण्याची ठिकाणच गलिच्छ आहेत. पाप लागतंय म्हणजे काय होतंय, एखादं वाईट कृत्य केलं की तो दोष आपल्या अंगावर बसतो. मांस भक्षण करणं पाप सांगितलंय, मद्यप्राशन करणं पाप सांगितलंय. त्या पापालाही कंटाळा आला या घाण ठिकाणी राहण्याचा. आणि त्यांनी देवाला प्रार्थना केली, देवा एखाद्या दिवशी तरी चांगल्या ठिकाणी जागा द्या आम्हाला. मग देवानं सांगितलं हरकत नाही, मला आवडणारा दिवस एकादशीचा आहे.
देवाला आवडणारा दिवस हरिदिनी म्हणतात एकादशीला. हरीला आवडणारा दिवस आहे म्हणून हरिदिनी म्हणतात एकादशीला. त्या दिवशी तू पंचपक्वान्नावर सगळ्या अन्नावर विराजमान व्हायचं म्हणले. आणि त्या दिवशी ते अन्नावरती हे सगळे पाप राहत असल्यामुळं ते अन्न खाल्ल्यानंतर विनाकारण सगळे पापाचा भागीदारी आपल्याला व्हावं लागते. तुम्ही म्हणताल महाराज या पाप देवाला बोलले ते अन्नावर आले, काय पुरावा याला? व्यास महर्षी त्याचं वर्णन करतात. या अनिकानीच पापानी ब्रह्महत्यादिकानीच अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति संप्राप्ते हरिवासरे. यानिकानीच पापानी, जेवढे काही जगातले पाप आहेत, ब्रह्महत्यादिकानीच, ब्रह्महत्यापर्यंतचे सामान्य सोडा, अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति, ते अन्नाच्या आश्रयानं राहतात. केव्हा? संप्राप्ते हरिवासरे. हरिवासर म्हणजे हरिदिनी म्हणजे एकादशी. म्हणून ते अन्न ग्रहण करणं त्या ठिकाणी शास्त्राने निषेध सांगितलेला आहे. अन्न म्हणजे कुठल्याही पदार्थाला संपर्क अग्नीचा येऊन शिजवलं की ते अन्न होतंय. मी नाव उगच घेणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही. विठाल विठाल आहे ते आहे. याच कारणानं ह्या एवढं कठीण सांगितलंय शास्त्रानं. आणि संप्रदायानं सुद्धा बाकीचं कठीणाचा त्याग केलाय. योग मार्ग कठीण आहे. ज्ञानोबारायांनी योग मार्ग केला. योग्यांची माऊली ज्ञानोबा आहे. पण लोकाला सांगताना म्हणतात योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाताची वाटा भागा आला. म्हणून तुम्ही करू नका असं स्पष्ट सांगितलंय ज्ञानोबारायानं. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दम्म धर्म. ज्या ज्ञानोबारायाने योग केला ते ज्ञानोबाराय नका करू म्हणून सांगतात. कारण त्यांना माहिती हे करणं शक्य नाही. पण एकादशीच्या आणि सोमवारच्या बाबतीत मात्र तुम्ही करू नका असं कुठंच प्रमाण नाही. करा असंच प्रमाण आहे आणि केलंच पाहिजे असा हट्ट सुद्धा आहे. ज्ञानोबारायाची भाषा बोलायचं झालं तर व्रत एकादशी करुणी परलोक ठाकावा. ओम नमो भगवते वासुदेवाया. ते मोठा अभंग आहे ज्ञानोबारायांचा. त्या अभंगाचा एक विशेष आहे की प्रत्येक चरणातलं पहिलं अक्षर घेतलं तर ते शेवटला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र तयार होते. ध्रुवपदात काय ओम नमो भगवते वासुदेवाया आणि प्रत्येक चरणाचं पहिलं अक्षर जोडायचं ते मंत्र तयार होतं. हे त्याच्यातलं बारकावा आहे. त्याच्यातलं पहिलं अक्षर पहिलं चरण काय माहितीये का? ओडियाना बंधू घालून देवडा लागशील पावो ओ. पुन्हा मोडसी कर चरण तेने पावसी अंत समो. मग न आलेलं आहे काय पुढे आता तुम्हाला सगळा अभंग तोंडपाटे पण चरण आठवत नाहीत. पण ते पहिलं अक्षर जर जोडलं तर ओम नमो भगवती वासुदेवाय असा मंत्र तयार होते. आणि त्याचं ध्रुवपदात हेच सार आहे. हे काय माऊलीच्या वाक्य रचना असेल आणि काय त्यांचं गांभीर्य असेल त्या अभंगाचं. विठाल विठाल त्याच्यात ओम नमो भगवते वा हे वा शब्दापासून सुरुवात झालेले एक चरण आहे. वाडा सायासी मनुष्य जन्म पावावा वियाला पुरुषार्थ तो का वाया दौडावा. नरहरी चिंतेने मुरारी ओळगावा व्रत एकादशी करून परलोक ठाकावा. ज्ञानोबारायांची त्याला शिक्का आहे आणि म्हणून हे व्रत केलं पाहिजे. नामदेवरायाचं तर बोलायचं काम नाही. त्यांच्या जीवनात तर या व्रताला शिवाय काय त्यांची निष्ठा होती हे सगळ्या जगाला त्यांच्या चरित्रामधून सुद्धा कळतंय. नामदेवरायाच्या परीक्षा बघण्यासाठी देव स्वतः वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण करून आले. हे सगळे अभंग जनाबाईंचे आहेत. वृद्ध ब्राह्मणाचं म्हाताऱ्याचं रूप धारण केलं भगवान पांडुरंग परमात्म्यानं. एकादशीच्या दिवशी येऊन नामदेवरायाला अन्न मागितलं. नमोनी ब्राह्मण म्हणे मज द्यावे अन्न नामा म्हणे एकादशी. नामदेवरायानं सांगितलं एकादशी ना तुम्ही कसं अन्न मागता? ब्राह्मण आहेत. ब्राह्मण नव्हतेच ते देवच होते. फक्त रूप पालटून आले होते. त्या ब्राह्मणानं सांगितलं मी जर आता अन्न नाही खाल्लं तर मी मरल इतकी माझी वाईट परिस्थिती आहे. तुम्ही मेला तर धावा घालतो म्हणले पण जेवायला नाही देत तुम्हाला. नामदेवरायाची भाषा आहे. त्यांनी मग नाटकच करायला सुरुवात केली. देवच होता. हातापायाची बेगडी विप्रे घातली मुरकुंडी जीव सोडी चक्रपाणी म्हणे नामयाची जणी. हे सगळं जनाबाईने चरित्र लिहिलेलं आहे. आणि मग सगळे लोक नामदेवरायाला शिव्या द्यायला लागले. तुमच्या दारात ब्राह्मण मेला, ब्राह्म हत्या घडली. नामदेवराय शांतच. शेवटी मग ते प्रेत जाळण्यासाठी चंद्रभागेच्या काठावर नेलं. जनसमुदाय मिळाला धिक्कारी ते नामयाला. विप्र बोलावून वेगे प्रेत नेले चंद्रभागे. मोठे रचुनी शरण. हे मोठे शब्द महत्वाचा आहे. मोठे रचुनी शरण मध्ये निजविला ब्राह्मण. मोठं रचलं ह्याच्यात कारण असं आहे की माझ्यामुळं हा व्यक्ती मेला असेल तर मला सुद्धा ह्याच्यासोबत जाळा. शय्याग मी पहुडला म्हणे अग्नी द्या आम्हाला. मी मरायला तयार आहे पण एकादशी सोडायला तयार नाही. बऱ्याच लोकांना कोरोनात माळी घातल्या काढून टाकल्या. धन्य माता पिता दयाचिया विठाल विठाल.
आणि वारकरी म्हणून घेतेत. काय म्हणतात नामदेव महाराज, मरायला तयार झाले, झोपले त्या शरणावर आडवं. अग्नी लावायची तयारी झाली नाही, लावला. अग्नी लागता अंगासी, लागला भडभडा अग्नी पेटला. शेवटी नामदेवराय नाही घाबरले, देवच घाबरला. याची परीक्षा बघायला उग मरावं लागलं. 5 मिनिटं जर परीक्षा बघितलं खरंच मरावं लागतंय म्हणले आता. त्याच्यामुळं अग्नी लागता अंगासी. नामदेवराय नाही घाबरला ऋषिकेशी, देवच घाबरले. नामदेवरायचा हात धरून बाजूला घेतलं आणि बाजूला घेतल्यानंतर भगवंतानं मूळ रूप दाखिलं. अग्नी लागता अंगासी घाबरला ऋषिकेशी, निज रूपे प्रगटला, चरणी मस्तक ठेविला, सोनसळा वैजयंती, कोटी सूर्य ते लोपती, नामा म्हणे विठोबाला भला अंतरे पाहिला. देवा काय एवढी परीक्षा बघितली? तर देवानं सांगितलं, जगाला एकादशी व्रताचा महिमा कळावा नामदेवा, किती आग्रह असावा त्याच्याविषयी, किती प्रेम असावं, किती निष्ठा असावी, याच्यासाठी तुझी परीक्षा बघितली. आणि शाबासकीची थाप नामदेवाच्या पाठीवर दिली. हात धरुणी ऋषिकेशी, हात धरुणी नामयासी, पाठ थोपटी ऋषिकेशी, गेला रावळी चक्रपाणी, भावे वंदे दासी जनी. हे सगळं चरित्र जनाबाईंनी लिहिलेलं आहे. एवढा अट्टहास नामदेवाच्या या व्रताविषयी होता आणि देवाचं त्याच्यामुळेच ते एवढं प्रेम होतं त्यांच्यावर. आता हे सगळं सांगत बसलं, आणखी अनेक प्रसंग आलेत नामदेवाच्या जीवनात, ते सगळं सांगायचं नाही. एवढी निष्ठा नामदेवाची होती. म्हणून तुम्ही सुद्धा ह्या व्रताचं अनुष्ठान करा आणि तेवढा अधिकार प्राप्त करून घ्या. आणि दोन्ही व्रत त्या ठिकाणी पुण्यदायक आहेत आणि संप्रदायानं दोन्ही देवतेची तेवढी उपासना सांगितलेली आहे. भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवदारा, भेदन करा दोघांचा. नामदेवराय बोलतात तसं नाथ महाराज म्हणतात, शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा, ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी. दोघांना एकच समजून उपासना करा, भेद उपासना करू नका. आता तुम्ही शिवलीलामृत ग्रंथ चालू आहे, किती वाद्य चालू आहे त्याच्यात? 12वा. ते काल झाला असेल 11वा अध्याय. त्या 11व्यात 116 नंबरची उभी आहे. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण, आईशे म्हणती त्याला गोण, आणोनी नरकी घालावे विठ्ठल विठ्ठल. त्या शिवलीलामृतात मला वाटते 2ऱ्या का 3ऱ्या अध्यायात एक ओवी आलेली आहे. यमाचे वाक्य ते की विष्णू निंदक जे अपवित्र, त्याशी कुंभ पाकी घाली त्रिनेत्र, एवं हरिहर निंदकाशी सूर्यपुत्र, नाना रीती जाच करी. तिचं त्या शिवलीलामृतातली ओवी आता तुमचा चालू आहे म्हणून त्याच्यातल्या ओव्या सांगितल्या. विठाल विठाल. अनेक संतांनी दोघाचा एकरूपता सांगितली. किती दोघं एक आहेत? नामदेवरायांनी तर अनेक दृष्टांताद्वारे दोघाचं एक स्वरूप सांगितलेलं आहे. जे आता मी चरण म्हणलं ना, त्याचा पूर्ण अभंग बघा तुम्ही. भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघांचा, तुम्हा सांगतो सत्य वृत्तांत, पाहे पातेथीचा दृष्टांत, नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. किती दोघं एक रूप आहेत? ज्यावेळी समुद्र मंथन झालं, अमृत निघालं शेवटला, ते अमृत सगळ्या देवानं पिलं, त्याच्यात भगवान विष्णूनही पिलं. आता अमृत हे दिव्य आहे, दुधापेक्षाही पांढरं आहे. अमृतापेक्षा जगात कोणतं श्रेष्ठ वस्तू आहे? आणि ती पिल्यानंतर सगळे देव गोरे पान दिसायला लागले. आपण टीव्हीत बघतो का नाही, असे सगळे तेजस्वी दिसतात सगळे देव. पण भगवान विष्णूनं पिल्यानंतर मात्र भगवान विष्णू नाही पांढरे शुभ्र दिसायला लागले, भगवान शंकर दिसायला लागले. अमृत पिलं भगवान विष्णूनं, पण परिणाम महादेवावर झाला. म्हणून कर्पूर गौरम हे विष्णूचं वर्णन नाहीये, हे भगवान शंकराचं वर्णन आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी. प्राशन केलं अमृत नारायणानं, परिणाम झाला महादेवावर. नारायणी सेविले अमृत, पण झाला श्वेत महादेव. याच्या विरुद्ध मला सांगा, विष पिणाऱ्या माणसाचं शरीर काळ निळ पडतंय का नाही? का अमृत पडणाऱ्याचं? विष पिल्यानंतर त्याचं सगळं शरीर कसं होतंय? काळ निळ पडायला लागतंय त्या विषाच्या प्रभावानं. पण विरुद्ध झालं भगवान शंकराच्या बाबतीत. शंभूने गिळिले हळाहळा, तेने विष्णू झाला निळा. भगवान विष्णू दिसायला निळे. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वाम भागम, पानो महासायक चारु चापम, नमामि रामम रघुवंशनाथम. किंवा मेघवर्णम शुभांगम, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगन सदृशम. गगन सदृशम, गगन कसं आहे? आकाश निळ्या रंगाचं आहे. गगन सदृशम, मेघवर्णम शुभांगम. आता हे काळनिळ शरीर महादेवाचं पडायला पाहिजे विष पिल्यानंतर, पण परिणाम झाला भगवान विष्णूवर. शंभूने गेलेले हळाहळा, तेने विष्णू झाला निळा. आणि मग हे भेद करणाऱ्याला नामदेवराय म्हणतात, देखत देखने अवारा, झने होसे गवारा.
अरे आणखी पुढे नामदेवराय बोलताना म्हणतात, दोघांची एकमेकाविषयी किती प्रेम भावना. भगवान विष्णूची रात्रंदिवस सेवा करावी अशी इच्छा भगवान शंकराच्या मनात निर्माण झाली. आता रात्रंदिवस घरात कोण असते? बायकोच फक्त तेवढी सेवा करते. म्हणून भगवान शंकरानं विष्णूच्या बायकोचं रूप धारण केलं. लक्ष्मी रूपे आपण हरू, देवेवरीला शारंग धरू, गरुड रूपे महेश्वरू, वाहन झाला विष्णूचे. लक्ष्मी म्हणजे साक्षात भगवान शंकराचं स्त्री रूप आहे असा पुरावा फक्त नामदेवराच्याच गात्यात सापडते. कोणत्या पुराणात मला वाचायला भेटलं नाही. विठ्ठल पण नामदेवराय बोलले म्हणजे आम्हाला पुढे प्रमाण लागत नाही कोणाचं. नामदेवरायचे शब्द आहेत, लक्ष्मी माता म्हणजे भगवान शंकरानंच घेतलेलं स्त्रीचं रूप आहे भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी. लक्ष्मी रूपे आपण हरू, देवेवरीला शारंग धरू. एवढंच नाही, घरात सेवा करता येईल लक्ष्मीच्या रूपाने, पण बाहेर गेल्यावर गाडी तर लागल ना. म्हणून गरुड रूपे महेश्वरू, वाहन झाला विष्णूचे. गरुड म्हणजे भगवान शंकरच आहेत असं नामदेवराय बोलतात. याच्या पुढचं चरण त्याच्याहून जास्त महत्वाचं आहे. भगवान विष्णूला सुद्धा वाटलं आपण महादेवाची सेवा रात्रंदिवस करावी, म्हणून शक्ती रूपे शारंग पाणी, नारायण झाला भवानी. शारंग पाणी नंदी होऊनी, सन्मुखासनी बैसला विठ्ठल विठ्ठल. नामदेवरायने वर्णन केलं की हे नंदी म्हणजे साक्षात भगवान विष्णूच आहेत, महादेवाची सेवा करण्यासाठी बसलेत. नंदी काय शारंग पाणी नंदी होऊन सन्मुखासनी बैसला. आणि एवढंच नाही, नारायण झाला भवानी. पार्वती माता म्हणजे भगवान विष्णूनच घेतलेलं स्त्री रूप आहे म्हणले महादेवाची सेवा करण्यासाठी. हे नामदेवरायाच्या अभंगातलं वर्णन आहे. हे पहा तुम्ही अभंगात्यामध्ये वाचून, माझं खोटं वाटलं तर. असं एक रूपता दोन्ही देवाची इतकी एक असल्यामुळं, ज्याची बायको झाला भगवान विष्णू आणि त्याची बायको झाला महादेव, इतकं दोघांचं एकमेकाविषयीचं प्रेम. आणि हे भेद करणारे सामान्य मंडळी त्यामध्ये भेद करायला लागले. आता नाही एवढं काही प्रकरण, पण पूर्वीच्या थोडंसं तुकोबारायाच्या काळातले वगैरे थोडंसं कडक होतं हे जग. आता उत्तर भारतात आणखी काही वेळेस हे वाद चालतात, पण किमान या संप्रदायात तरी हा वाद नाहीये. मोठी आनंदाची गोष्ट. हे संतांचे उपकार आहेत आणि करणाऱ्याला ते पाप भोगावं सुद्धा लागल, आहे का नाही. भगवान शंकराची भक्ती करणाऱ्यांना अवश्य आनंदानं केली पाहिजे, पण भेद भगवान विष्णूचा करू नये. आणि वारकऱ्यानं सुद्धा आनंदानं भगवान शंकराची उपासना केली पाहिजे. दोन्ही देव काय बघ, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, आयसा जया प्रेमा वंदिन त्यासी. जेवढं तुम्ही कीर्तनामध्ये भगवान शंकराचं किंवा भगवान विष्णूचं नामस्मरण करता, रामकृष्ण हरी, विठोबा रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, तेवढाच कीर्तनात भगवान शंकराचाही नामोल्लेख केला किंवा तसंच शंकराचं कीर्तन केलं तरी सुद्धा फळ एकच आहे आणि देवाला आनंद होतो. त्या शिवाचं सुद्धा असंच कीर्तन अखंड करा जसं विष्णूचं करता. तिसऱ्या चरणात सदा सर्व काळ शिवाचे कीर्तन, सदा सर्व काळ शिवाचे कीर्तन. सदा सर्व काळ शिवाचे कीर्तन, आहे का नाही. आनंदे नर्तन भेदरहित. त्या शंकरापुढे सुद्धा असंच कीर्तन केलं, नाचला गायला तरी ते भगवंताला आनंद होतो. आणि असा दोन्ही देवतेविषयीचा शुद्ध भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला तर त्याच्या पायावर मला मिठी घालावं वाटते. नाथ महाराज पुढच्या चरणामध्ये बोलतात.
ऐसा जया भाव ऐसा जया भाव भेद सदोदित माही ऐसा जया भाव सदोदित माही नाथ महाराज म्हणतात असं ज्याच्या अंतःकरणात शुद्ध भाव आहे, तो शुद्ध परमार्थ करतो, त्याच्या चरणावर मी मिठी घालतो. असा भेदरहित उपासना त्या ठिकाणी संप्रदायानं आपल्याला सांगितली. आणि खरं तर एक लक्षात घ्या, बारकावा सांगतो त्याच्यातला, आपल्या वारकरी संप्रदायात जे संत झाले त्या प्रत्येक संतांचा अधिकार समान, त्यांच्या भक्तीची उपासनेची ताकद समान, पण जगाला मार्गदर्शन करत असताना प्रत्येक संताच्या जीवनातून एक गोष्ट प्रामुख्याने शिकायची असते. तसं त्या सगळेच जण ज्ञानी होते, सगळेच ब्रह्मज्ञानी होते, सगळेच भक्त होते, सगळेच नामचिंतन करणारे, सगळेच पंढरीचे वारकरी, सगळं खरंय. पण ज्ञानोबाराय म्हटल्यानंतर ते नामस्मरण करत होते, जगाला सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, तरी त्यांच्याकडून प्रामुख्यानं लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी नावतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, हे ज्ञानोबारायांना ज्ञान नावाच्या गुणानं जगात प्रसिद्धी त्या ठिकाणी आपण ओळखतो, किंवा तो विशेष गुण ज्ञानोबारायांचा होता की ज्ञानाचा प्रचार ज्ञानोबारायांनी केला. तसं बाकी विस्तार आपल्याला सांगायचा नाही. तसं नरहरी महाराजाचा अवतार जगात ही हरिहराची भेदरहित उपासना सांगण्यासाठी, जे भेद आहेत ते नष्ट करून एकरूपतेचा मार्ग दाखवण्यासाठी नरहरी महाराज अवताराला आले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला वाटते परवाच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस आहे. परवा त्यांचा जन्मदिवस त्रयोदशीला, श्रावण शुद्ध त्रयोदशीला. त्यांचा जन्म पंढरी क्षेत्रात झाला. पंढरी द्वारका भूमिका निश्चळ तेथे जन्मस्थळ नरहरीचे, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविले आनंदा त्रैलोक्याचे. आपण थोडा बदलय. अनुराधा नक्षत्र बुधवारी, अनुराधा नक्षत्रावर वार बुधवार, श्रावण शुद्ध त्रयोदशीला सावित्रीबाई मातेच्या पोटी सावित्रीबाईशी झालाशे आनंद, वाटी साखर पान घरोघरी, तुझी या पुत्राचे आयुष्य प्रमाण 92 वर्ष जाण चांगा म्हणे. चांगदेवाचा अभंग आहे. कारण नरहरी महाराज सगळ्या संतात ज्येष्ठ आहेत. नामदेवराय ज्ञानोबाराय त्यांच्या नातवाच्या वयाचे आहेत, म्हणून वयानं ते मोठे होते. शालिवान शके 1115, अनुराधा नक्षत्र बुधवारी 1115 शालिवान शक, आणि नामदेवरायाचा शालिवान शक 1193-92, ज्ञानोबाराय 1195, म्हणजे 80 वर्षांना लहान होते ज्ञानोबाराय नरहरी महाराजापेक्षा. हे लक्षात घ्या.
पण वयानं फार मोठे आणि अधिकारानेही मोठे असणारे नरहरी महाराज, मग त्यांचा जन्म सांगायचा, त्यांच्यापेक्षा कोणतरी मोठं पाहिजे ना. मग त्यांचं जन्माचं वर्णन करणारा अभंग हे संत चांगदेवानं केलाय, कारण ते 1400 वर्षाचे, त्याच्यामुळे हे जुळतंय. हे नरहरी महाराजांच्या जन्माचा अभंग आहे, तो लिहिलाय चांगदेव महाराजांनी. आणि ते जन्मल्याबरोबर सांगितलं होतं, तुझी या पुत्राचे आयुष्य प्रमाण 92 वर्ष जाण चांगा म्हणेन. बरोबर ते 92 वर्ष राहिले. शालिवाहन शके 1115 त्यांचा अवतार झाला आणि शालिवाहन शके 1207 त्यांची समाधी आहे. 1206 शालिवाहन शके 1207 उगवला दिवस सोमवार आणि नामा म्हणे नरहरी महाद्वारी नामाचे गजरी गुप्त झाला. त्यांच्या समाधीचा अभंग आहे 1207. मोजून बघा 1115 ते 1207 92च होते. विठ्ठल विठ्ठल. सांगायचा भाग आपल्याला त्यांचा ओघानं परवाच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून हे सांगितलं. त्यांची समाधी माघवद्य तृतीयेला, पण जन्मदिवस त्यांचा उद्याच्याला आहे, म्हणजे परवाच्या दिवशी त्रयोदशीच्या दिवशी. एक सांगायचा भाग त्यांचं जीवनामध्ये त्यांनी हेच दाखवलं जगाला. पंढरी क्षेत्रात राहायचे पण सुरुवातीला पांडुरंगाच्या मंदिरात जात नव्हते. ते काही खरंच भेदवादी होते असं नाही, हे जगाला आदर्श दाखवा म्हणून, आहे का नाही. त्यांचे एक वर्णन करणारा अभंग आहे, संताचं वर्णन करणारा. अर्भकाचे साठी पंथे हाती धरिली पाठी तैशे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. काय असतंय, शाळेतले बालवाडीला शिकवणारे शिक्षकाचं हे उदाहरण आहे. 12वीच्या नाही बरं का, बालवाडीच्या. 12वाडीचे जे शिक्षक असतात ना, ते लेकराला हातात पाटी घेऊन सांगतात, बाळा हे असा एक गोल काढायचा चेंडू सारखा आणि त्याला एक खाली रेष मारली की त्याला एक म्हणतात. एक अर्ध्या डोक्याचं म्हणला, अरे ह्याला एक कसा काढायचा हे इतकं अजून कळत नाही, ह्याला शिक्षक कोणी केलं, मूर्खा. त्याचं सगळं झालेलं आहे, पण त्या लेकराला कळण्यासाठी त्याला असं लहानात लहान व्हावं लागतंय, आहे का नाही. मग ते सांगते गाईच्या शिंगासारखे 4, त्याला येत असतंय ते, पण लेकराला कळावं म्हणून ते स्वतः वागून दाखवतंय. तसं त्याला सगळं येत असलं तरी सुद्धा तसं संत परिपूर्ण अवस्थेला उपजाताच प्राप्त आहेत, पण आपल्यातलं हे नष्ट व्हावं म्हणून त्यांना हे नाटक करावं लागतंय. तसं नरहरी महाराजांना फक्त नाटक केलं ते भेद त्याचं, आणि एक चरित्रातून मग दोघं, आता ते मूर्ती सुद्धा आहे की नाही फोटोमध्ये, ते महादेवाच्या लिंगात भगवान शंकर पांडुरंग परमात्मा, त्यांच्या चरित्र आपल्याला माहिती आहे. हे त्यांचा अवतारच त्याच्यासाठी झाला होता, हे एकरूपता दाखवण्यासाठी. अशा प्रकारची ही जी कोणी उपासना करतील त्यांना नाथ महाराज दंडवत प्रणाम करतात. आणि एकादशी आणि सोमवारचं व्रताचं जे काही पुण्य आहे ह्याला सामान्य समजू नका, ह्याचं अगाध पुण्य त्या ठिकाणी मनुष्याला प्राप्त होते. एकादशीचं व्रत करणारा मनुष्य वैकुंठ लोकाची प्राप्ती करून घेतो, असं नाथ महाराजांचाच एक अभंग आहे. एकादशी नो हे व्रत केवळ वैकुंठीचा पंथ, हे वैकुंठाला जाण्याचा रस्ता आहे हे व्रत करणं म्हणजे. म्हणून याचा महिमा ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. एक एकादशी होय पंढरीशी सुकृताची राशी ब्रह्मानेने. एकादशीचं व्रत आणि त्याच्यात पुन्हा पंढरपुरात जर घडलं तर त्याचं किती पुण्य होतंय. नामदेवरायांनी एका अभंगात सांगितलं की त्याचा महिमा ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही, त्या 4 डोक्यानं सुद्धा त्याचं पुण्य सांगणं शक्य होत नाही. असं अगाध पुण्य त्या मनुष्याला प्राप्त होतंय. आणि नाथ महाराज सुद्धा तेच सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दने व्रताचा महिमा, एका जनार्दने व्रताचा महिमा, व्रताचा महिमा, एका जनार्दने व्रताचा महिमा,
व्रताचा महिमा, या व्रताचा महिमा सामान्य नाही. आणि महिमा त्याच्यासाठी सांगायचा असतो की त्याबद्दलची श्रद्धा वाढली पाहिजे, आहे का नाही. कुठल्याही गोष्टीमधली आपल्या अंतःकरणामध्ये ती क्रिया करत असताना श्रद्धा वाढवायची असेल किंवा त्याविषयीचा प्रेमभाव दृढ करायचा असेल तर त्याचा महिमा कळाला पाहिजे. आणि महिमा कळाला नाही तर मग ती गोष्टीचं आपल्याला महत्त्व लक्षात येत नाही, जवळ असून सुद्धा. हे लक्षात घ्या तुम्ही. अशा अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील किंवा ज्ञानेश्वरी त्याची शेकडो पुर आहेत. तोडीला परिस बांधिला गळा शुक्ती का लाभे, आहे का. निदेवाच्या परिवरी लोया रुतल्या त्या हाती सहस्त्रभरी, तेत बैसून उपवास करी का दरिद्री जिये. असो ज्याचा महिमा ज्याला माहीत नाही त्या गोष्टी जवळ असून सुद्धा त्या व्यक्तीला त्याचा काय म्हणतात अधिकार कळत नाही म्हणा, किंवा त्याच्याविषयीचा तो दृढ भाव जागृत होत नाही. आता इथं जर समजा नरेंद्र मोदी आले, उदाहरण सांगायला फक्त मी, आणि 5 वर्षाचं लेकरू आहे, त्याला काय कोणी आलं तरी ते काय धावत जाणार आहे का, स्वागताला तिथे उभा टाकणार आहे का, त्याला ते माहीतच नाही, त्याची बुद्धीच ती नाही. पण सामान्य व्यक्ती मात्र ताटातट उभाटा करून स्वागत सत्कार, म्हणजे मी काय कोण्या पक्षाचा नाही, हे मग दृष्टांत येईल. लय अवघड झाले कीर्तनात काही सांगणे म्हणजे सुद्धा. विठाल विठाल हे दृष्टांत सांगितलं फक्त मी तुम्हाला. जसं ज्याला त्या पदाचा महिमा माहिती आहे, गरिमा माहिती आहे, तोच व्यक्ती सावध होऊन त्यांचा काही स्वागत सत्कार करेल. ज्याला गरिमा माहीत नाही त्या 5 वर्षाच्या लेकराला काय कळणार आहे, कोणी जरी आलं तरी सुद्धा. तसंच या एकादशीचं व्रत किंवा सोमवारचं व्रत जे आहे हे करत असताना आपण करतोय खरं, पण त्याची काय ताकद आहे, त्याचं काय फळ आहे, त्याच्या अनुष्ठानाची किती सामर्थ्य आहे, हे जसं आपण नामदेवाच्या चरित्रात्मक दृष्टीनं किंवा शास्त्राच्या प्रमाणादृष्टीनं जर पाहिलं तेव्हाच ती दृढ भावना जागृत होऊन मनुष्य त्याच्यात जास्त अति आनंदानं प्रवृत्त होतो. म्हणून असणारं हे महिमा सांगावा लागतो. खरं तर महिमा सांगितला तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या डोक्याच्या पलीकडचा आहे असं हे सामर्थ्यवान आहे. नकळेची ब्रह्मा उपर मला, म्हणून असं हे आगाध व्रत आहे, प्रत्येकानं केलंच पाहिजे. अशा प्रकारची सर्वांना विनंती. झालेली सेवा विश्वमौली ज्ञानोबाराय नामदेवराय संत जनाबाई महाराज आदी करून सकळ संतांच्या चरणी, भगवान पांडुरंगाच्या चरणी, महादेवाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर